नमस्ते, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्वजण? तर या ठिकाणी थोडीशी सुरुवातीला माहिती देते मी। हे जे तुम्ही केळीचं झाड बघताय ते आम्ही पुण्यात घराशेजारी लावलेली थोडीफार सेंद्रिय पद्धतीने फळांची आणि भाजीपाला करतो आम्ही। त्याच ठिकाणी थोडीफार फळांची झाडे लावलेली आहेत। त्यातलं हे पहिलं फळ आहे जे केळीचा घड दिसतो तुम्हाला, आणि तो केळीचा घड आज काढण्यासाठी आलेला आहे। त्यातलं पहिलं केळ पिकल्यानंतर काढायचं असं आम्ही ठरवलं होतं, म्हणजेच परिपक्व झालेला घड असतो तो। आणि या ठिकाणी आम्ही सुरुवातीला केळ काढण्यापूर्वी केळीच्या झाडावरती थोडंसं कोयत्याने वार करायचे असतात, कारण डायरेक्ट केळीची घड काढत नाहीत। त्यामुळे आम्ही झाडावरती आधी वार केला आणि मग केळीचं हे घड काढलेलं आहे। या ठिकाणी बघा मस्त असे केळी तयार झालेली आहेत। ही गावरान केळी आहेत आणि या ठिकाणी पहिलं केळ पिकलेलं आहे, त्यामुळे आम्ही हे काढलाय घड। आणि एकूण या घडाला 7 ते 8 डझन केळी होती। त्यातले 2 डझन मी बहिणीला पाठवले। हा जो घड काढणारा मुलगा आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे। तो लकीली तेव्हा गावी जाणार होता आणि तेव्हाच ते केळ पिकलेलं दिसलं आम्हाला, म्हणून आम्ही गावाकडे पण 1-2 डझन केळी पाठवली। आणि हे आमचं पहिलं गार्डनमधलं केळीचं घड असल्यामुळे आम्हाला उत्सुकता पण होती कसे काय निघतात, चव कशी असणार। हा केळीचा घड पिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक सुतळीचं पोतं घेतलेलं आहे आणि त्या सुतळीच्या पोत्यामध्ये ती केळी ठेवलेली आहेत आणि वरून 2 ब्लँकेट रॅप केलं होतं आम्ही, कारण गरम राहू दे। आमच्या इथलं वातावरण तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघतच असाल, शेजारी डोंगर आहे, भरपूर प्रमाणात पाऊस पडतोय, गेली 2 महिन्यापासून पाऊस चालूच आहे। त्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा खूप थंड आहे, त्यामुळे त्या थंड वातावरणात लगेच पिकणार नाहीत केळी, म्हणून आम्ही एक पोतं आणि त्याच्यावरती 2 ब्लँकेट रॅप केली होती। अशा प्रकारे ते पिकायला ठेवलं आम्ही। पण सुरुवातीला काय झालं, आम्ही एक 8 दिवसानंतर केळी उघडून बघितली, पण ती अजून पिकली नव्हती, पूर्णपणे कच्ची होती। त्यामुळे आम्ही परत त्याला वरून प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये रॅप केलं आणि परत 2-3 दिवसासाठी झाकून ठेवलं। परत आम्ही ज्यावेळेस उघडून बघायला गेलो त्यावेळेस कॅरी बॅगमध्ये पाणी सुटलेलं दिसलं आम्हाला, त्यामुळे आम्ही ती कॅरी बॅग काढून टाकली आणि केळी अजून कच्ची होती, त्यामुळे आम्ही परत जसं होतं तसं रॅप करून वर ब्लँकेट सकट तसंच ठेवून दिलं। तर त्याच्यानंतर आम्ही 2 ते 3 वेळा ही केळी उघडून बघितली होती आणि ज्यावेळेस उघडून बघितली त्यावेळेस पिकली नव्हती। त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आता थोडं जास्त दिवसच देऊया आपण केळी पिकण्यासाठी, म्हणून फायनली आम्ही 4 ते 5 दिवसाचा गॅप घेतला शेवटी आणि मग उघडली तर ती इतकी प्रमाणात पिकली की तुम्ही बघता या ठिकाणी केळीचे घड काढताना सुद्धा केळी खाली निघून पडतात। आम्हाला या गोष्टीचा आनंद खूप आहे की शहरात राहून सुद्धा आम्ही घराशेजारी थोड्याशा जागेत थोडीफार फळांची झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यातून एवढं छान असं पहिलं फळ आहे हे आमच्या गार्डनमधलं निघालेलं। आणि ते इतक्या छान प्रकारे आम्ही त्याचं नियोजन केलं होतं, सेंद्रिय पद्धतीने पूर्णपणे याला वाढवलेलं आहे आम्ही, म्हणजे थोडक्यात युरिया वगैरे याचा काहीच वापर केलेला नाही आहे। पूर्णपणे गाईच्या शेणखतावरती ही वाढवलेली आहेत झाडं आणि त्याच्यातलं हे पहिलं फळ आहे। आम्हाला त्याचा खूप आनंद आहे, कारण गावाकडे तर आम्ही खाल्लेलीच आहेत ही गावरान केळी, पण त्यांची चव वेगळी होती, कारण आम्ही या ठिकाणी फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली असल्यामुळं त्याची चव कशी असणार। आणि उन्हाळ्यात थोडंफार पाणी कमी पडलं होतं यांच्यासाठी, तर एकंदरीत आम्हाला हे बघायचं होतं की चव कशी असणार आहे यांची। तर यातलं एक केळ मी चाखून बघितलं, खूप म्हणजे खूप छान टेस्ट आहे यांची, एकदम गोड झालेली आहेत। आणि या ठिकाणी मी बोलले सुद्धा होते व्हिडिओमध्ये, पण काय झालं, शेजारी एक मंगल कार्यालय असल्यामुळे त्या ठिकाणी गाणी चालू होती आणि त्या गाण्यांचा कॉपीराईटचा क्लेम मला येऊ नये म्हणून मी याला परत व्हॉइस ओव्हर द्यावा लागला, त्यामुळं हा रिपीट व्हिडिओ व्हॉइस ओव्हर केलेला आहे मी। आमच्या गार्डनमध्ये अजून 2 केळीचे घड पिकून तयार झालेले आहेत, म्हणजे प्रत्येक घडाला 2-2, 3-3 केळी पिकलेली आहेत ऑलरेडी, पण ती आम्ही काढत नाही आता, कारण झाले असं की ही केळी संपल्याशिवाय ती केळी पिकायला नाही ठेवायचं, कारण एकदमच सगळी केळी आली की एवढी सगळी खाल्ली जाणार नाहीत। त्यामुळे आम्ही ते झाडातच ठेवले आणि जशी झाडात जेवढी पिकतील तेवढीच आम्ही काढून खातोय। आणि एकंदरीत अशा प्रकारे कायमस्वरूपी काही ना काही गार्डनमधून फळं मिळतील असं नियोजन सध्या तरी आम्ही केलेलं आहे। चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।